बघा पहिले आपण काय केलं, तो एक विंटर 2024चा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला गॉस सिडल मेथडचा. आता हा प्रॉब्लेम आहे समर 2024 4 मार्कसाठी आला होता, ठीक आहे. आणि यावेळेस पण एक प्रॉब्लेम येईल, तो पण असंच राहील. बघा आता सोल्युशन, हा जो प्रॉब्लेम बघा पुस्तकामध्ये सेम असंच प्रॉब्लेम आहे, फक्त त्याचे जे हे काय इक्वल्स टू मध्ये 12, 13, 14. तर याच्यामध्ये पुस्तकात बघा इथं दिलेलं आहे 13, 14 आणि 15. म्हणजे काय केलं, व्हॅल्यू चेंज केल्या, पण सेम पुस्तकातलाच प्रॉब्लेम दिला, त्याच्यामुळे आन्सर काय होणार आहे, चेंज होणार आहे. फक्त त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, एक व्हॅल्यू चेंज केली. म्हणजे बघा पुस्तकामधलेच प्रॉब्लेम येते, फक्त त्याच्यामध्ये समथिंग व्हॅल्यू न्यूमरिकल व्हॅल्यू चेंज करत. आता बुकमध्ये सेम असंच प्रॉब्लेम आहे, फक्त त्याच्यामध्ये इथं 13, 14 आणि इथं 15 आहे बघा, म्हणजे त्यांनी चेंज केलं आहे. तर मग तुम्ही काय टेन्शन नाही घ्यायचं, सगळं आपली मेथोडॉलॉजी माहिती आहे तुम्हाला, ती फॉलो करायची. मग बघा गिवन इक्वेशन ॲज इट इज द्या, गिवन इक्वेशन्स. मग बघा इक्वेशन लिहिताना काय करायचं, हायेस्ट कोएफिशियंटच्या ऑर्डरनुसार लिहायचं. मग बघा सगळ्यात पहिले एक्सचं इक्वेशन, मग एक्सचे हायेस्ट कोएफिशियंट कुठे आहे, तर पहिल्या इक्वेशनमध्ये तो किती आहे, 10x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 12. हे फर्स्ट इक्वेशन. आता बघा दुसरं वाय साठी लिहायचं, ज्याच्यात कोएफिशियंट वायचं सगळ्यात जास्त राहील. बघा वायचं कोएफिशियंट या इक्वेशनमध्ये जास्त आहे, मग इथं लिहायचं 2x प्लस 10y प्लस झेड इक्वल्स टू 13. त्याच्यानंतर न दिलेलं आहे बघा 2x प्लस 2y, 2x प्लस 2y प्लस 10z इक्वल्स टू 14. मग बघा आता इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 काय होणार आहे, 10x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 12 आहे. मग आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं. मग बघा 10x इक्वल्स टू 12 मायनस वाय मायनस झेड. मग बघा एक्स इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस वाय मायनस झेड ब्रॅकेट कम्प्लीट, ठीक आहे. मग याला आपल्याला एक्सचं इक्वेशन, मग याला नंबर 1 द्यायचं. मग बघा इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन लिहा 2x प्लस, बघा फ्रॉम इक्वेशन, बघा इथं लिहायचं 2x प्लस 10y, 2x प्लस 10y प्लस झेड इक्वल्स टू 13. मग बघा इथं लिहायचं 10y इक्वल्स टू 13 मायनस 2x मायनस झेड. मग बघा y इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 13 मायनस, बघा इथं 13 मायनस 2x मायनस झेड ब्रॅकेट कम्प्लीट. बघा हे इक्वेशन नंबर 2 भेटला आपल्याला. आता इक्वेशन नंबर 3. मग बघा लिहायचं फ्रॉम इक्वेशन, थर्ड इक्वेशन काय आहे, 2x प्लस 2y प्लस 10z इक्वल्स टू 14, ठीक आहे. इथं येणार 10z इक्वल्स टू 14 मायनस 2x मायनस 2y. आता बघा आपण याच्यामधनं 2 कॉमन पण काढू शकतो आणि इकडं डिवाइड पण करू शकतो, पण आपण करायचं नाही. आता ॲज इट इज राहू द्या. z इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 14 मायनस 2x मायनस 2y, ठीक आहे. त्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. मग आता बघा 3 इक्वेशन भेटले आपल्याला, 3 इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. बघा पहिले एक्सचं इक्वेशन फाइंड आउट केलं, एक मिनिट त्यांना सगळ्यांना ब्रॅकेट करू आपण, हायलाईट होतं, ठीक आहे. एक्स इक्वल्स टू किती आलं बघा 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस वाय मायनस झेड, ठीक आहे. वाय इक्वल्स टू काय आलं 1/10 ब्रॅकेटमध्ये 13 मायनस 2x मायनस झेड आलं, ठीक आहे. नंतर इथं झेड इक्वल्स टू काय आलं बघा
1/10 1/10 ब्रॅकेटमध्ये 14 मायनस 2x मायनस 2y. ठीक आहे, आपल्याला हे 3 इक्वेशन भेटले. आता आपण काय करायचं, इटरेशन फर्स्ट सुरू करायचं. इथं लिहायचं इटरेशन 1. मग बघा इटरेशन 1 लिहायचं. इटरेशन 1. मग बघा इटरेशन 1 साठी काय करायचं, पुट. आता बघा आपल्याला x1 फाइंड आउट करायचं. x1 फाइंड आउट करायसाठी मग बघा y इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. आता इक्वेशन 1 काय आहे, x इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस y मायनस z, बरोबर. मग आता 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस 0 मायनस 0. मग त्याचं x1 इक्वल्स टू काय येणार, 12/10 म्हणजेच x1 इक्वल्स टू 1.2. ठीक आहे, मग आपल्याला x1 भेटला. आता x1 आणि z0 पुट करायचं सेकंड इक्वेशनमध्ये. मग इथं परत लिहायचं पुट x1 इक्वल्स टू 1.2 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 काय होतं आपलं, तर बघा y इक्वल्स टू 1/10 13 मायनस 2x मायनस z. ठीक आहे, इथं लिहा y इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 13 मायनस 2x मायनस z. ठीक आहे, 2x मायनस z. मग आता बघा x1 ची व्हॅल्यू पुट करा. मग y1 इक्वल्स टू 1/10 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 13 मायनस ब्रॅकेटमध्ये 2. x1 ची व्हॅल्यू दिलेली बघा 1.2 मायनस z इक्वल्स टू 0 पुट करायचं आहे. ठीक आहे, मग कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. तर बघा 13 मायनस 2 इंटू 1.2. ठीक आहे, मग ते येतं 10.6 डिवाइड बाय 10. त्याचा आन्सर येणार बघा y1 इक्वल्स टू 1.06. ठीक आहे, म्हणजे y1 किती भेटलेला आपल्याला, 1.06 भेटला. आता काय करायचं, परत पुट x1 इक्वल्स टू 1.2 अँड y1 इक्वल्स टू 1.06 इन इक्वेशन 3. बघा इक्वेशन 3 मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 3 काय, z इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेट तिथं बघा 14 मायनस काय 2x मायनस 2y. ठीक आहे, 2x मायनस 2y ब्रॅकेट कम्प्लीट. बघा 1/10 ब्रॅकेटमध्ये 14 मायनस 2 गुणिले 1.2 मायनस 2 इंटू 1.06. ठीक आहे, मग याला इक्वेशनमध्ये पुट करा. तर बघा 14 मायनस 2 इंटू 1.2 मायनस 2 इंटू 1.06. मग ते येतं बघा 9.48. ते किती येतं 9.48 डिवाइड बाय 10 करायचं. मग ते येणार आहे 0.948. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला z1 इक्वल्स टू किती भेटला, z1 इक्वल्स टू 0.948. ठीक आहे, मग बघा आता काय करायचं नेक्स्ट.
आता इटरेशन नंबर 2 स्टोअर करायचं. ठीक आहे, मग इथं लिहायचं इटरेशन 2. इटरेशन 2 मध्ये काय करायचं, परत पुट. बघा आपल्याला x2 फाइंड आउट करायचं, बरोबर. मग x2 फाइंड आउट करायसाठी काय करावं लागेल, y1 इक्वल्स टू किती आहे 1.06 अँड z1 इक्वल्स टू 0.948. पुट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन नंबर 1 काय आहे, x इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस, बघा 12 मायनस y मायनस z आहे. ठीक आहे, y मायनस z ब्रॅकेट कंप्लीट. इथलं यायचं 1/10 12 मायनस 1.06 मायनस 0.948. बघा हे इक्वेशनमध्ये पुट केलं आहे आपण, त्याच्यात कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा. 12 मायनस 1.06 मायनस 0.948 डिवाइड बाय 10 करायचं. तर बघा त्याचा आन्सर येतं 9.992 डिवाइड बाय 10. मग बघा x2 इक्वल्स टू 0.9992. ठीक आहे, मग आपल्याला बघा x2 ची व्हॅल्यू भेटली, ती किती भेटली, 0.992 भेटली. मग आता बघा परत अगेन पुट x2 इक्वल्स टू 0.992 अँड z1 इक्वल्स टू 0.948 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आहे, तर y इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 13 मायनस 2x मायनस z. ठीक आहे, मग इथं लिहायचं y2 इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 13 मायनस 2 ब्रॅकेट 0.9992 मायनस 0.948. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. मग आता बघा 13 मायनस कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा आणि आन्सर काढा. 2 इंटू 0.99 मायनस 0.948. ठीक आहे, मग बघा ते येतं y2 इक्वल्स टू 10.0536 डिवाइड बाय 10. याचा आन्सर येणार आहे 1.00536. ठीक आहे, मग आपल्याला y2 किती भेटला, बघा नेक्स्ट पेजवर लिहू. y2 इक्वल्स टू 1.00536. ठीक आहे, मग बघा आपल्याला y2 ची व्हॅल्यू भेटली. आता काय करायचं, x1 आणि x2 y2 पुट करायचं कशामध्ये, इक्वेशन 3 मध्ये. मग लिहायचं पुट x2 इक्वल्स टू, मग x2 इक्वल्स टू किती होतं बघा 0.992. ठीक आहे, 992 येतो 0.992 अँड y2 इक्वल्स टू 1.00536 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय होतं, z इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 14 मायनस 2x मायनस 2y होतं. ठीक आहे, एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का, बघा 14 मायनस 2x मायनस 2y. मग आता काय करायचं, z2 इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 14 मायनस 2 इंटू 0.992 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 इंटू 1.00536. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला z2 भेटणार.
Z2 इक्वल्स टू 14 मायनस 2 इंटू 0.99 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 इंटू 1.00536. मग बघा ते येतं 99.99 ठीक आहे, डिवाइड बाय 10. मग बघा आपल्याला Z2 इक्वल्स टू किती भेटलं, 0.99085. ठीक आहे, म्हणजे आपल्याला Z2 ची व्हॅल्यू भेटली 0.99085. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथं काही सांगितलेलं नाही किती इटरेशन फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर मग काय करायचं, आपण 3 इटरेशन करून टाकायची. मग बघा नेक्स्ट पेजवरती इथं घेऊ. इटरेशन थर्ड. मग बघा आता थर्ड इटरेशन मध्ये काय करायचं, शक्यतो 4 मार्कसाठी जर आलं तर इटरेशन 2च घ्यायची. बघा तिथं ब्रॅकेटमध्ये काही दिलेलं नाही किती इटरेशन कॅरी आउट करा म्हणून, तर आपण 2च घेतले तरी चालेल. ठीक आहे, कारण 4 मार्कसाठी 2च इटरेशन येतात, कधी कधी 3 इटरेशन पण घ्यायला लावतात. तर मग ठीक आहे, तो इथं आपण थर्ड इटरेशन नाही घेणार कारण ते 4 मार्कसाठी आहे. मग थर्ड इटरेशन जर नाही घेतलं तर लास्टला काय लिहायचं, हेन्स x1 किती आलता, x1 इक्वल्स टू 0.999.2. याला जर आपण राऊंड अप केलं इक्वल्स टू 1.0 येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर y2 किती आलता, 1.00536. मग त्याला जर इक्वेट केलं, राऊंड अप केलं तर 1.0 येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर Z2 तो किती आला, 0.99085. ठीक आहे, त्याला जर राऊंड अप केलं ते किती येणार आहे बघा, 1.0 येणार आहे. मग म्हणजे आपलं आन्सर काय झालं, x इक्वल्स टू 1, y इक्वल्स टू 1, z इक्वल्स टू 1. ठीक आहे, जर बघा तिथं जर दिलेलं असेल ओनली 2 इटरेशन घ्या म्हणून, तर 2च इटरेशन सॉल्व्ह करायचे. जर काही दिलेलं नसेल तर 3 इटरेशनपर्यंत सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता मी इथं 2च इटरेशन करून दाखवले, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये 3 इटरेशन करायचं जर पेपरमध्ये काही दिलेलं नसेल तर. मग नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघणार आहे जॅकोबियन मेथड. जॅकोबियन मेथड पण सेमच मेथड याच्यासारखी, फक्त थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल, ते आपण नेक्स्ट याच्यात बघू.